नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुडविल्समध्ये. IC38 या चॅप्टरमधील आपण बरेचसे चॅप्टर्स बघितलेले आहेत आणि त्यातील क्वेश्चन आन्सर आपण बघत आहोत. त्यातील हा सेकंड पार्ट आहे, ज्याच्यामधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाजू जीवन विमा करार करण्यास अपात्र आहे? व्यवसायाचा मालक, अज्ञान व्यक्ती, गृहिणी, सरकारी कर्मचारी. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अज्ञान व्यक्ती. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कृती सर्वोच्च चांगुलपणाच्या तत्वाचे पालन दर्शवते? विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये ज्ञात वैद्यकीय स्थितीबाबत खोटे सांगणे, माहिती असलेल्या भौतिक सत्यस्थिती विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये उघड न करणे, विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये माहिती असलेल्या भौतिक सत्यस्थिती उघड करणे, विमा हप्ता वेळेत भरणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये माहिती असलेल्या भौतिक सत्यस्थिती उघड करणे. तिसरा प्रश्न आहे, विमा करण्यायोग्य स्वारस्य या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य नाही? वडिलांनी मुलासाठी विमा पॉलिसी घेणे, पती पत्नीने एकमेकांसाठी विमा घेणे, मित्रांनी एकमेकांसाठी विमा घेणे, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी विमा पॉलिसी घेणे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मित्रांनी एकमेकांसाठी विमा घेणे हे योग्य नाही. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, जीवन विम्यामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य उपस्थित असणे केव्हा आवश्यक आहे? विमा घेताना, विमा हक्क सादर करताना. जीवन विम्याच्या बाबतीत विमा करण्यायोग्य स्वारस्याची आवश्यकता नसते, एकतर विमा पॉलिसी खरेदी करताना किंवा विमा हक्क सादर करताना. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विमा घेताना. त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, खालील प्रसंगामध्ये मृत्यूचे नजीकचे कारण शोधून काढा. अजय घोड्यावरून पडतो आणि त्याच्या पाठीचे हाड मोडते. तो साठलेल्या पाण्यात पडतो आणि त्याला निमोनियाची लागण होते. त्याला रुग्णालयात भरती केले जाते आणि तो निमोनियाने मरण पावतो. नजीकचे कारण विचारले. निमोनिया, पाठीचे मोडलेले हाड, घोड्यावरून पडणे, शस्त्रक्रिया. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाठीचे मोडलेले हाड. सहावा प्रश्न आहे, जीवन विम्यामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य उपस्थित असणे केव्हा आवश्यक आहे? विमा घेताना, विमा हक्क सादर करताना. जीवन विम्याच्या बाबतीत विमा करण्यायोग्य स्वारस्याची आवश्यकता नसते, एकतर विमा पॉलिसी खरेदी करताना किंवा विमा हक्क सादर करताना. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सातवा प्रश्न आहे, आर्थिक बाजारातील जोखीम विविध कारणामुळे जोखीम कशी कमी होते? अनेक स्रोतांमधून निधी गोळा करणे आणि ते एका ठिकाणी गुंतवणे. निधी विविध मालमत्तांच्या प्रकारांमध्ये गुंतवले जातात. विविध गुंतवणुकीमध्ये वेळेचे अंतर ठेवून सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून. विचारले, जोखीम कमी कशी होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, की निधी असतो तो विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवले गेल्यामुळे जोखीम कमी होते. आठवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जीवन विमा व्यवसायाचा घटक नाही? जीवन विमा व्यवसायाचा घटक नाही विचारले. मालमत्ता, जोखीम, पारस्परिकतेचे तत्व, अर्थसहाय्य. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अर्थसहाय्य. नववा प्रश्न आहे, HLV ची संकल्पना कोणी तयार केली? डॉक्टर मार्टिन लुथर किंग, वॉरेन बफेट, प्राध्यापक ह्युबेनर, जॉर्ज सोरॉस. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विमा योजनेत बचतीचा घटक कमीत कमी किंवा अजिबात नसतो? मुदत विमा योजना, भेट योजना, संपूर्ण जीवन योजना, रक्कम परतावा योजना. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुदत विमा योजना. 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट मालमत्ता म्हणून संबोधली जाऊ शकत नाही? कार, मानवी आयुष्य, हवा, घर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी काय जोखमीच्या अंतर्गत वर्गीकृत करता येऊ शकत नाही? खूप तरुणपणी मृत्यू, खूप लवकर मृत्यू, नैसर्गिक जर्जरता, अपंगत्वासह जगणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिला आहे, जीवन विमा पॉलिसी म्हणजे भरपाईचे करार असतात तर साधारण विमा म्हणजे आश्वासनांचे करार असतात. जीवन विमा पॉलिसी म्हणजे आश्वासनाचे करार असतात तर साधारण विमा म्हणजे भरपाईचे करार असतात. साधारण विम्याच्या बाबतीत संरक्षित केलेली जोखमीची घटना निश्चितपणे घडणार असते. साधारण विम्याच्या बाबतीत जोखमीची घटना घडण्याची शक्यता कालावधीप्रमाणे वाढत जाते.
सत्य विधान विचारले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जीवन विमा पॉलिसी म्हणजे आश्वासनांचे करार असतात, तर साधारण विमा म्हणजे भरपाईचे करार असतात. 14वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत एका व्यक्तीला गरज असलेला विमा निश्चित करण्यास मदत करणारी पारंपरिक पद्धत आहे? मानवी आर्थिक मूल्य, जीवन मुदत प्रस्ताव, मानवी जीवन मूल्य, भविष्य जीवन मूल्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मानवी जीवन मूल्य. तरुण माणसांना वयस्कर माणसांच्या तुलनेत कमी विमा हप्ता आकारला जातो. या सत्यस्थितीचे योग्य विवरण खालीलपैकी कोणता पर्याय देतो? तरुण माणसे बहुतांशी अवलंबून असतात. वयस्कर माणसांना अधिक रक्कम भरणे परवडू शकते. मृत्यूदर वयाशी संबंधित असणे. मृत्यूदर आणि वय यांचा व्यस्त संबंध असतो. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मृत्यूदर वयाशी संबंधित असतो. 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोख मूल्य विमा करारांचा फायदा नाही? सुरक्षित आणि चिंतामुक्त मुख्यनुक, बचतीची शिस्त रुजवते, कमी उत्पन्न, आयकराचे फायदे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कमी उत्पन्न. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोख मूल्य विमा कराराचा फायदा नाही? महागाईच्या परिणामस्वरूप परतावा कमी होतो, सुरुवातीच्या वर्षात निधी संचय कमी होते, कमी उत्पन्न, चिंतामुक्त गुंतवणूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चिंतामुक्त गुंतवणूक. 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कर देयता नियोजनाचे उद्दिष्ट नाही? अधिकाधिक कर देयता सवलत, विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून करांचे ओझे कमी करणे, कर देयता चुकवणे, कर सवलतींचा संपूर्ण फायदा घेणे. उद्दिष्ट नाही असं विचारले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कर देयता चुकवणे. आक्रमक जोखीम स्वभाव असणारी व्यक्ती संपत्ती कोणती गुंतवणूक शैली निवडेल? बळकटीकरण, दान देणे, संचयन करणे, खर्च करणे. ह्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संचयन म्हणजे साठवणूक करणे. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संपत्ती संचयनाचे उत्पादन आहे? बँकेचे कर्ज, समभाग, सत्र विमा पॉलिसी, बँकेचे बचत खाते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समभाग. 22वा प्रश्न आहे, बचत ही 2 प्रकारांच्या निर्णयांचा संयोग मानला जातो. त्याची खालील पर्यायातून निवड करा. जोखीम धारण करणे आणि उपभोग कमी करणे, दान देणे आणि जमा करणे, खर्च करणे आणि जमा करणे, उपभोग पुढे ढकलणे आणि तरलता कमी करणे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उपभोग पुढे ढकलणे, तरलता कमी करणे. 22वा प्रश्न आहे, जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर व्यक्ती पूर्वीच्या बचतीचे सर्वाधिक महत्त्व पटेल? निवृत्तीनंतर, कमावते असताना, विद्यार्थी असताना, नुकतेच लग्न झालेले असताना. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. निवृत्तीनंतर पूर्वीच्या बचतीचे सर्वाधिक महत्त्व पटेल. 23वा प्रश्न आहे, गुंतवणुकीसाठी उपलब्ध कालावधी आणि परतावा यांच्यातील संबंध काय? दोन्हींचा काहीही संबंध नाही. गुंतवणुकीचा कालावधी जितका अधिक तितका परतावा अधिक, गुंतवणुकीचा कालावधी जितका मोठा तितका कमी परतावा, गुंतवणुकीचा कालावधी जितका मोठा तितका परताव्यावरील कर अधिक. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यवहाराची उत्पादने या अंतर्गत वर्गीकृत करता येऊ शकतील? बँक सुरक्षा ठेव, जीवन विमा, समभाग, बॉन्ड्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बँक सुरक्षा ठेव. 25वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आकस्मिक उत्पादनांच्या अंतर्गत वर्गीकृत करता येऊ शकतात? बँक सुरक्षा ठेवी, जीवन विमा, समभाग, बॉन्ड्स. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समभाग. खालीलपैकी कोणती संपत्ती संचयनाची उत्पादने या अंतर्गत वर्गीकृत करता येतील? बँक सुरक्षा ठेवी, जीवन विमा, साधारण विमा, समभाग. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समभाग. 27वा प्रश्न आहे, डॅश म्हणजे एखाद्या अर्थरचनेत काही कालावधी वस्तूंच्या आणि सेवांच्या किमतीत साधारण पातळीत होणारी वाढ. स्वस्ताई, महागाई, स्थिरता, अतिमहागाई. योग्य उत्तर आहे महागाई. 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती स्वेच्छाधीन उत्पन्न अधिकाधिक करण्यासाठीची व्यूहरचना नाही? येणे पुनर्रचना, कर्ज हस्तांतरण, गुंतवणूक पुनर्रचना, विमा खरेदी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विमा खरेदी. 29वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अमूर्त उत्पादन आहे? कार, घर, जीवन विमा, साबण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जीवन विमा. 30वा प्रश्न आहे, संपूर्ण जीवन विम्यासाठी अदा केलेला विमा हप्ता मुदत विम्यासाठी अदा केलेल्या विमा हप्त्यापेक्षा डॅश असतो? जास्त, कमी, सारखाच, खूप जास्त. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जास्त.
जीवन विमा पॉलिसी व्यक्तीच्या मृत्यू घटनेत पॉलिसीधारकाच्या तारणाची रक्कम अदा करते. कोणत्या जीवन विमा पॉलिसीत? मुदत, तारण, संपूर्ण, सावधी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तारण. तारण जीवन विमा पॉलिसी व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेत पॉलिसीधारकाच्या तारणाची रक्कम अदा करते. 32वा प्रश्न आहे, तुमच्या जीवन विम्यासाठी तुम्ही भरलेला विमा हप्ता जितका डॅश तितकी मृत्यूच्या घटनेत लाभधारकाला मिळणारी भरपाई डॅश. जास्त जास्त, कमी जास्त, जास्त कमी, लवकर, सावकाश. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे तुम्ही जीवन विम्यासाठी तुम्ही भरलेल्या विमा हप्ता जितका जास्त तितकी मृत्यूच्या घटनेत लाभधारकाला मिळणारी भरपाई जास्त. 33वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय मुदत विमा योजने संदर्भात आहे? मुदत विमा योजना आयुष्यभरासाठी नवीन क्षमता असते. सर्व मुदत विमा योजना अंतर्निहित अपंगत्व पुरवणीसह येतात. मुदत विमा एकमात्र पॉलिसी म्हणून खरेदी करता येते. त्याचबरोबर अन्य पॉलिसीबरोबर पुरवणी म्हणूनही खरेदी करता येते. मुदत विमा योजनांमध्ये ती संपूर्ण जीवन विमा योजनेत परिवर्तित करण्याची तरतूद असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे मुदत विमा एकमात्र पॉलिसी म्हणून खरेदी करता येते. त्याचबरोबर अन्य पॉलिसीबरोबर पुरवणी म्हणूनही खरेदी करता येतं. एकमात्र म्हणजे स्वतंत्र. 34वा प्रश्न आहे, कमी होत जाणाऱ्या मुदत विम्यामध्ये कालांतराने अदा करण्याचे विमा हप्ते वाढतात, कमी होतात, कायम राहतात, परत केले जातात. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कायम राहतात. 35वा प्रश्न आहे, मुदत विम्यामधील परिवर्तनीयता पर्याय वापरून तुम्ही ती डॅश परिवर्तित करू शकता. संपूर्ण जीवन विमा पॉलिसी, तारण पॉलिसी, बँक सुरक्षा ठेव, कमी होत जाणारी पॉलिसी. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक 1. मुदत विम्यामधील परिवर्तनीयतेचा पर्याय वापरून तुम्ही ती संपूर्ण जीवन पॉलिसी परिवर्तित करू शकता. 36वा प्रश्न आहे, जीवन विमा उत्पादनाचा प्राथमिक उद्देश काय असतो? करात सवलत, गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग, व्यक्तिगत उत्पादक क्षमताच्या आर्थिक मूल्याच्या नुकसानीपासून संरक्षण देणे, संपत्ती जमा करणे. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 व्यक्तीच्या उत्पादक क्षमतांच्या आर्थिक मूल्याच्या नुकसानीपासून संरक्षण देणे. 37वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला मुदत विमा खरेदी करायला सांगावे? एक व्यक्ती जिला मुदतीच्या शेवटी पैशांची आवश्यकता आहे, एक व्यक्ती जिला विम्याची गरज आहे आणि मोठे अंदाजपत्रक आहे, का एक व्यक्ती जिला विम्याची गरज आहे पण त्यांचे अंदाजपत्रक छोटे आहे, एक व्यक्ती जिला अशा विमा उत्पादनाची गरज आहे जे मोठा परतावा देतात. मुदत विमा खरेदी कोणाला करायला सांगितली जाईल किंवा कोणाला करायला सांगावी? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की अशी व्यक्ती जिला विम्याची गरज आहे परंतु तिचे अंदाजपत्रक काय छोटे. 38वा प्रश्न आहे, कमी होत जाणाऱ्या मुदत विमा आश्वासनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विमा संरक्षणाच्या कालावधीत मृत्यूच्या फायद्याची रक्कम कमी होत जाते. विमा आश्वासनाच्या मुदतीनुसार विमा हप्ता रक्कम कमी होत जाते. विमा हप्ता संपूर्ण कालावधीत समान असतो. तारण मुक्ती योजना हे कमी होत जाणाऱ्या मुदत विमा आश्वासन योजनेचे उदाहरण आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विमा हप्ता संपूर्ण कालावधीत समान असतो. 39वा प्रश्न आहे, सावधी विमा आश्वासन योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? त्याच्यामध्ये केवळ मृत्यूच्या फायद्याचा घटक आहे, त्याच्यामध्ये केवळ टिकून राहण्याच्या फायद्याचा घटक आहे, त्यात मृत्यूचा फायदा आणि टिकाऊ धरून राहण्याचा फायदा हे दोन्ही घटक आहेत. तो मुदतीच्या विमा योजनेप्रमाणेच आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्यात मृत्यूचा फायदा आणि टिकाऊ धरून राहण्याचा फायदा हे दोन्ही घटक आहेत. 40वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण सावधी विमा आश्वासन योजनेचे उदाहरण आहे? तारण मुक्ती योजना, ऋण जीवन विमा योजना, पैसे परतावा योजना, संपूर्ण जीवन विमा योजना. याचे उत्तर आहे पैसे परतावा योजना. 21वा प्रश्न आहे, संसाधनाचे आंतर अहिविक वाटप यांचा संदर्भ कशाशी आहे? योग्य वेळ येईपर्यंत संसाधनाचे वाटप पुढे ढकलणे, काही कालावधीतील संसाधनाचे वाटप, संसाधनाचे तात्पुरते वाटप, संसाधनाच्या वाटपाचे विविधीकरण. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काही कालावधीतील संसाधनाचे वाटप. 42वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पारंपरिक जीवन विमा उत्पादनांची मर्यादा आहे? 1 या पॉलिसीवरील उत्पन्न उच्च आहे, 2 संपूर्ण मूल्य काढण्याची स्पष्ट आणि दृश्य पद्धती, 3 सुनिश्चित रोख आणि बचत मूल्य घटक, 4 परताव्याचा दर नक्की करणे सोपे नसते. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परताव्याचा दर नक्की करणे सोपे नसते. 43वा खालीलपैकी कोणती पद्धत एका व्यक्तीला गरज असलेला विमा निश्चित करण्यास मदत करणारी पारंपरिक पद्धत आहे? मानवी आर्थिक मूल्य, जीवन मुदत प्रस्ताव,
मानवी जीवन मूल्य, भविष्य जीवन मूल्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मानवी जीवन मूल्य. 44वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण परिवर्तनीय जीवन विमा पॉलिसी घेण्याची सर्वाधिक शक्यता आहे? ज्यांना निश्चित उत्पन्न हवे आहे असे लोक, ज्या लोकांना जोखमीची ओढ असते आणि जे समभाग बाजारात लुडबुड करत नाहीत, समभाग बाजाराची माहिती असणारे आणि सहज असणारे लोक, साधारणपणे तरुण लोक. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समभाग बाजाराची माहिती असणारे आणि सहज असणारे लोक. 45वा प्रश्न आहे, युनिव्हर्सल जीवन विमा पॉलिसी प्रथम कोठे सुरू करण्यात आली? USA, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 USA. 46वे, जीवन विमा उत्पादनांच्या बंधमुक्तीचा संदर्भ कशाशी आहे? जीवन विमा उत्पादनांचा बॉन्डशी संबंध आहे, जीवन उत्पादनांचा समभागाशी संबंध, संरक्षण आणि बचत घटकांचे एकत्रीकरण, संरक्षण आणि बचत या घटकांचे विभाजन. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संरक्षण आणि बचत या घटकांचे विभाजन. 47वा प्रश्न आहे, युलिप संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? युनिट्सची मूल्ये आधी ठरवलेल्या समीकरणानुसार नक्की केली जातात, गुंतवणूक जोखीम विमाकर्त्याद्वारे सोसली जाते, युलिप योजना त्यांची मुदत, खर्च आणि बचतीचे घटक या संदर्भात पारदर्शक असतात, युलिपी गठ्ठायुक्त उत्पादने असतात. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 48वा प्रश्न आहे, याशिवाय खालीलपैकी सर्व परिवर्तनीय जीवन विम्याची वैशिष्ट्ये आहे. परिवर्तनीय जीवन विम्याची वैशिष्ट्ये विचारलेत. लवचिक विमा हप्ता नसून निश्चित असतात, रोख मूल्याची हमी नसते, बचतीची राखीव रक्कम कोठे गुंतवायची हे पॉलिसीधारक ठरवतो, मृत्यूच्या किमान फायद्याची हमी असते. म्हणजे विचारले की याशिवाय बाकी सर्व जीवन विम्याची वैशिष्ट्ये आहेत. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 लवचिक विमा हप्ता नसून निश्चित असतो. 49वा प्रश्न आहे, युनिव्हर्सल जीवन विमा संदर्भात खालीलपैकी योग्य काय आहे? 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, पॉलिसीधारकाला भरण्याच्या रकमेत परिवर्तन करण्यास अनुमती देते, पॉलिसीधारक लोक मूल्यावर बाजारावर आधारित परताव्याचा दर मिळवू शकते. आणि पर्याय 1 व 2 खरे आहे, फक्त 2 खरे आहे, फक्त 1 खरे आहे आणि 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत. तर याचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 दोन्ही विधाने खरी आहेत. शेवटचा प्रश्न आहे, तारण मुक्ती विम्याच्या पाठीमागील उद्देश काय असतो? स्वस्त तारण कर्जाचे दर मिळवणे, गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आर्थिक संरक्षण पुरवणे, तारण केलेल्या मालमत्तेचे मूल्य संरक्षित करणे, कर्ज बुडाल्यास निष्कासन चुकवणे. तर याचे उत्तर आहे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आर्थिक संरक्षण पुरवणे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितलेले आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितलेले होते. थँक्यू.